ही तेजस्विनी होती, तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं. शिवरायांच्या तळपत्या तलवार. सर्वजणांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची आहे. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज फार छान आलाय बरं का. प्रथमतः सर्व गाववासियांचे मी प्रियाणपणे मनापासून आभार व्यक्त करते आणि अभिनंदन देखील करते. कारण महाराष्ट्रात सुजाण गावं फार कमी असतात, बुद्धीने प्रगल्भ गावं फार कमी असतात. आज मला आनंद होतोय विजय बनसोड सर, तुमचं गाव फार छान आहे, फार मोठं आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धीने प्रगल्भ आहे, वैचारिक आहे. म्हणून स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला आत्ताच लाभलं, सुंदर असं त्यांनी सूत्रसंचालन देखील केलं, ते म्हणजेच आमचे माननीय विजय बनसोड सर, यांच्यासाठी हे टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर आयोजकांना एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना फार धावपळ करावी लागते. आमचे सारखे व्याख्याते असतात, हे लांबून येतात, व्याख्यान करतात. व्याख्यान करण्यासाठी हे जे व्याख्याते आहेत ते अभ्यास करून येतात, महापुरुषांचे विचार सांगतात. ही फार साधी गोष्ट आहे. प्रमुख पाहुणे येतात, त्यांचा देखील सन्मान होतो. परंतु खरे कष्ट जे आहेत ते आयोजकांना करायला लागतात. ते स्टेज बसवण्यापासून ते महापुरुषांचे पूजन असेल, लोकांना एकत्रित जमा करायचं असेल, तर खरे कष्ट हे आयोजकांचे असतात. आणि ते कष्ट आमचे राहुल कांबळे दादा यांनी घेतले आहे, तर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्ध भूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रिया नप्ते विनम्र असं अभिवादन करते. माझं नाव प्रिया सुभाष नप्ते आहे आणि मी आजपर्यंत महापुरुष असतील यांच्या विविध विषयांवरती, त्यांचा इतिहास असेल किंवा त्यांचे जीवन कार्य, अशा विविध विषयांवरती 500 पेक्षा जास्त भाषणं केलेली आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात येथे देखील माझं भाषण झालेलं आहे. आणि भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थात नेपाळ लुंबिनी येथे देखील माझं व्याख्यान झालं आहे. लुंबिनी आपल्या सर्वांना माहितीच असेल, जेथे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. तेथे देखील व्याख्यानाकरिता 24 सप्टेंबर 2024 रोजी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. तेथे देखील मी माझं व्याख्यान केलं. तर ही माझी थोडक्यात ओळख झाली. प्रथमतः आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि आजचा हा माहोल पाहून मला म्हणावं असं वाटतं की हे खास आयोजकांसाठी आहे. बडे बडे वादे करने वाले, बड़े बड़े वादे करने वाले बहुत देखने को मिलेंगे, बड़े बड़े वादे करने
गुमराह करने वाले, अरे समाज को गुमराह करने वाले बहुत देखने को मिलेंगे। झूठा इतिहास बताने वाले बहुत देखने को मिलेंगे, लेकिन सच्चाई की राह पर चलने वाले, ईमानदारी से आगे बढ़ने वाले, समाज को रोशन करने वाले बहुत कम देखने को मिलेंगे। आणि या कमी लोकांमध्ये आमचे आयोजक येतात. खरं तर टाळ्या ह्या जोरातच वाजल्या पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपण एकत्रित आलो आहोत, म्हणून मला म्हणावेसे वाटते की दलितांच्या उद्धारात आहोत, दलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, दलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. अहो केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस मूर्तीचे केले दहन, मनुस मूर्तीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिय करते. आज माझ्या माता भगिनी देखील येथे उपस्थित आहेत, म्हणून खास माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा आम्हावरती उपकार केले आहेत. खरं तर दादा, महिलांचं चूल आणि मूल या पलीकडे मनुवादी व्यवस्थेने त्यांचं अस्तित्व नाकारलं होतं. बरोबर ना ताई? चूल आणि मूल या पलीकडे महिलांचं अस्तित्व नाकारलं होतं, तर त्याच महिलेच्या हातात कलम ही सावित्रीबाई फुले यांनी व संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. म्हणून माझ्या माता भगिनींना मला आवर्जून सांगायचंय, एखादी जर महिला गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी, बापाच्या इष्टिटीत समान हक्क व अधिकार मिळावा. खर तर ही देणगी कोण्या 1500 रुपये देणाऱ्या देवाभाऊची नसून ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आपल्या घरात असायलाच हवा, कारण बाबासाहेबांनी आपल्यावरती उपकार केले आहेत. तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तर हे सर्व अधिकार तुम्हा आम्हाला माणसात आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत. बाबासाहेबांना काय गरज होती? बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या. बाबासाहेब सुखात ऐश आरामात अमिरीत जीवन जगू शकत होते, परंतु त्यांनी समाजाचा विचार केला आणि समाजासाठी झटले. म्हणून आज मी तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणार आहे. परंतु बाबासाहेबांचा जर इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तथागत गौतम बुद्ध यांचा इतिहास समजून घ्यावा लागेल. म्हणून मला म्हणावेसे वाटते की तथागत गौतम बुद्ध की वजह से ही ये भारत देश है. सम्राट अशोक के समय इस भारत देश को सोने की चिड़िया कहकर संबोधित किया जाता था, विश्व गुरु कहकर संबोधित किया जाता था. 60,000 से भी ज्यादा विदेशी छात्र हमारे भारत देश के तक्षशिला और नालंदा विश्वविद्यालय में पढ़ाई करने के लिए आते थे. तब विदेशी लोग हमारे भारत देश को सोने की चिड़िया कहकर संबोधित करते थे, लेकिन मनुवादी लोग जब हमारे भारत देश में आए तो हमारी एकता को देखकर उन्होंने हमें 6,000 से भी ज्यादा जातियों में विभाजित किया. कुछ लोग तथागत गौतम बुद्ध को विष्णु का अवतार कहते हैं. अरे उन्होंने ना विष्णु को देखा ना बुद्ध को जाना. बुद्ध कहते थे कि मानो मत पहले जानो, अगर जाना ही नहीं तो मानना मूर्खता होगी. बुद्ध के बाद सम्राट अशोक ने बुद्ध को पुनः इस धरती में स्थापित किया. बुद्ध के विचारों का प्रचार
प्रसार किया और उनके बाद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के माध्यम से तथागत गौतम बुद्ध ये जन जन में पहुंचाए। इसीलिए जब जब युद्ध होता है तो दुनिया कहती है हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए, युद्ध नहीं बुद्ध चाहिए। तुम्हा सर्वांना माहीतच असेल तथागत गौतम बुद्ध हे कोण आहेत। तथागत गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव सिद्धोधन असे होते। खरं तर इतिहास हा माहिती सर्वांनाच असतो, परंतु खरा इतिहास हा फार कमी लोकांना माहिती असतो। तथागत गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन होते, ते शेतकरी कुणबी राजा होते। त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांना चांगली शिकवण दिली आणि जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना कळाले की या जगात दुःख आहे, तेव्हा त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडला, रानावनांचा मार्ग धरला, अत्दीप भव असा महान संदेश दिला। तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता। तुम्हाला तथाकथित गुरु करण्याची गरज नाही आणि कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही। जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता। जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता। आणि जगातलं दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता, पहिला बुद्ध होता। आणि म्हणून लोक त्यांना सुख करता दुःख हरता असे म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झालाय कोण सांगेल बरं? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे। या पाठीमागे देखील एक ऐतिहासिक कारण आहे, ते म्हणजेच शहाजी राजे भोसले यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झाला। बरोबर आहे ना दादा? साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा अर्थात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाचा प्रभाव होता। त्या काळी शिवनेरी किल्ल्यावरून बौद्ध भिक्षुक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असत। त्या शिवनेरी किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेण्या आहेत आणि जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शुभ होते तेव्हा ते शिवनेरी किल्ल्यावर आले, कारण त्या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी देखील समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय बुद्धांचे विचार रुजवावे म्हणून शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। जेथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर अंतरावर एक मोठी मस्जिद आहे। त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे दादा की आज त्या बुद्ध विहारांचा वापर पाणी साठविण्यासाठी केला जातो, हौद म्हणून केला जातो। आपल्या ज्या प्राचीन गोष्टी आहेत, जे आपल्याला इतिहास सांगतात, त्याच गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न मनुवादी व्यवस्था करीत आहे, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा। 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला। खरं तर पुण्यातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज क्षुद्र आहे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करायला त्यांनी नकार दिला होता। तेव्हा शिवरायांचे जे काही सहकारी आहे ते काशीला गेले आणि त्यांनी काशीच्या गागा भट्टाला छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांचं नातं समजून सांगितलं। ते म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन जर शेतकरी कुणबी राजा होऊ शकतो तर छत्रपती शिवाजी महाराज देखील राजा होऊ शकतात। तर या कारणामुळे गागा भट्ट रायगडावर येण्यास तयार झाला, परंतु पुण्यातील ब्राह्मणाने गागा भट्टाला फूस भरली आणि गागा भट्टाने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला। आपल्या कर्तृत्वान
योद्धाचा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही. त्या 10 दिवसातच अर्थात 17 जून 1674 ला मृत्यू पावल्या. शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे. कोणाला माहितीये बरं शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला? या दादांना माहिती आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावी द्वारा करून घेतला. हा इतिहास आहे, हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांनी देखील 16 जानेवारी 1681 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने म्हणजेच समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित आपला राज्याभिषेक करून घेतला आहे. हा इतिहास आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी शिवरायांचा इतिहास माहिती पाहिजे. शिवरायांचा इतिहास माहिती पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती ही पुण्यात साजरी केली. तुम्हाला माहितीच असेल 8 एप्रिल 1627 ला शिवरायांचा जन्म झाला. हा खरा त्यांची जन्मतारीख आहे, परंतु आजपर्यंत मनुवादी व्यवस्थेने आपल्याला 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारीख शिवरायांची सांगितली. खरं तर 19 फेब्रुवारी 1630 नसून 8 एप्रिल 1627 आहे. इतिहासाचार्य दारवटकर यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज खंड 1 चॅप्टर 2 यात 2001 साली नमूद केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख ही 8 एप्रिल 1627 आहे. 2000 पर्यंत आपण शिवरायांची जयंती ही 8 एप्रिल 1627 साजरी करत होतो, परंतु मनुवादी व्यवस्थेने आम्हाला खोटा इतिहास सांगून 19 फेब्रुवारी ही शिवरायांची जयंती करण्यास भाग पाडलं. खरं तर ती शिवरायांची जयंती नसून RSSच्या गोवळकरांची जयंती आहे. याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांवर पोवाडा लिहिला. शिवरायांना आदर्श मानलं आणि 24 सप्टेंबरलाच दादा 24 सप्टेंबर 1873 ला विषमतावादी धर्मत्याग करून म्हणजेच हिंदू धर्मत्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा इतिहास आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली 1 जानेवारी 1848 रोजी. कुठे शाळा सुरू केली कोण सांगेल? पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. भिडेवाडा कुठे आहे बरं? पुण्यात आहे. दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर भिडेवाडा आहे. खरं तर त्या भिडेवाड्याची ओळख आज कशी केली जाते की दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर भिडेवाडा आहे, परंतु त्या भिडेवाड्याचं आज आपण पाहायला गेलो तर त्या भिडेवाड्याची अवस्था काय झाली? खरं तर त्या भिडेवाड्याची ओळख दगडूशेठ गणपतीच्या मंदिरापासून होते. ही फार लज्जास्पद गोष्ट आहे. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, परंतु त्या समोर बांधलेलं दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे आम्हाला गुलाम बनविण्याचं जाळ आहे. आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते की माझ्या माता भगिनी येथे उपस्थित आहेत, म्हणून मला सांगायचंय की हा भिडेवाडा खुणवतोय. ज्या भिडेवाड्याने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, पहिली मुलींची शाळा तो भिडेवाडा खुणवतोय. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते.
दगडूशेठला हात जोडले की भिडे वाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते. अहो पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तुम्हाला प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? ते 3 जानेवारीलाही करू शकत होते. त्या दिवशी तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. परंतु या पाठीमागचं एक ऐतिहासिक कारण आहे. ते म्हणजेच त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की अहो पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते. आणि खांद्याला खांदा लावून आज मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानले. बाबासाहेब म्हणाले होते, मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व तथागत गौतम बुद्ध यांचं जीवन कार्य माझ्या समोर आहे. Dr. Babasaheb Ambedkar has a very intelligent personality who abolished for society, give justice for Dalit community. Satyagraha marked the taste like water, and global research also shown that Dr. Babasaheb Ambedkar not only in country but in the whole world has a very intelligent personality. जागतिक संशोधनात सिद्ध झाले आहे की शतकातील बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि ग्रेट व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. फक्त भारतात नाही तर जगातील ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं, बाबासाहेबांना जगभर मानल्या जातं. त्यांच्या विचाराचं अवलंबन हे जगभर केल्या जातं. परंतु ज्या भारत देशासाठी बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलं, संविधान दिलं, आणि त्याच भारतीय नागरिकांना बाबासाहेबांच्या कार्याची जाण नाही. का फक्त बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान काय फक्त बौद्ध समाजालाच दिलेले आहे का? आवाज का नाही येते? जोरात आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान काय फक्त बौद्ध समाजासाठीच दिलेलं आहे का? ते सर्वांसाठी दिलं आहे. परंतु त्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला, साधं जय भीम म्हणायला पण का लाज वाटते, हा प्रश्न मला पडतो. या साध्या लोकांनाच नाही, गोरगरिबांनाच नाही, तर ब्राह्मणाच्या बाईला देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, देशातला पहिला क्षुद्र छत्रपती शिवाजी महाराज आहेत, कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले आणि 3 एप्रिल
1680ला त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात हा कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे यांनी केलेला आहे. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्ध भूषण लिहिल्याने त्यांना देखील मनुवादी लोकांनी मनुस्मृतीनुसार मारले. सप्तसळीने डोळे फोडले, कान फोडले, जीभ कापली, हाता पायाची बोटे छाटून अंगाची साल काढून हाल हाल करून त्यांना मनुस्मृतीनुसार मारण्यात आले. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या अपमानाचा बदला घेतला व रायगडाच्या साक्षीने मनुस्मृतीचे दहन केले. हा इतिहास आहे. हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला. अरे हटा न पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला. अरे हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला. राष्ट्रपति और जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करत होते तेव्हा ते म्हणाले होते, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु दुर्दैवाची गोष्ट तर ही आहे, आता आले आहेत ईव्हीएम मशीन. खरं तर या ईव्हीएम मशीनने लोकशाहीचा घात केला आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, गुन्हेगार वह होता है जो गुन्हा सहत आहे. आणि आज आपण तेच करत आहोत. एक साधं उदाहरण देते. जसं चंद्रयान 3 ला इस्रोच्या श्रीहरिकोटातून त्यातील बदल त्याची दिशा चेंज केल्या जाऊ शकते, तर ईव्हीएम सारख्या साध्या मशीनीमध्ये देखील मताचा फेरबदल केला जाऊ शकतो. इसीलिए मैं कहना चाहती हूँ, ईवीएम हटेगा तो ही मताधिकार बचेगा. मताधिकार बचेगा तो ही संविधान बचेगा और संविधान बचेगा तो ही ये भारत देश बचेगा. इसीलिए ईवीएम हटाओ और भारत देश को बचाओ. बाबा साहब कहते थे कि संविधान अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे हो, और संविधान कितना भी अच्छा हो वो संविधान कितना भी बुरा हो वह अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे हो. इसीलिए इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होने चाहिए. हमारा संविधान बहुत अच्छा है, लेकिन इस्तेमाल में लाने वाले लोग, आपको बताने की जरूरत नहीं है वो लोग कैसे हैं. आज 62,000 सरकारी शाळांचं खाजगीकरण करण्यात आलं. खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी रूपाने टॅक्स लावला जातो, तरीही जनता गप्प का, मला प्रश्न पडतो. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. आज आपण बघतो, आज कल का जो युवा है वो मंदिर मस्जिद के लिए खून बहा सकता है. बरोबर है ना ताई? लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. अरे एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है, लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए खेल के माध्यम से अखबारों में आना चाहती है, लेकिन सुनने में आती है उनकी सिस्टियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में
भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को, गौर से सुनिएगा, मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? नहीं। इसी बात पर मुझे अण्णा भाऊ साठे की वह काव्य पंक्तियां याद आती है। अण्णा भाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखील झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखील झाली, ही संसद ही हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली। आज तुम्हा आम्हाला मताचा अधिकार आहे। जेव्हा अमेरिकेतून ब्रिटिश लोकांनी रेडिओवरनं घोषणा केली होती की आम्ही भारत देश सोडून चाललोय, तर तुम्ही सर्वानुमते एकत्रित येऊन संविधान तयार करावं, तर 2 समित्या नेमल्या होत्या, मसुदा समिती आणि घटना समिती। त्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि 7 आणखीन व्यतिरिक्त लोक होती। परंतु काही कारणास्तव एकाने एक राजकारणात गेला म्हणून त्याने राजीनामा दिला, त्याचीही जागा रिक्त झाली। एक न सांगताच अमेरिकेत गेला, त्याचीही जागा रिक्त झाली। एकाचं देहांत झालं, तीही जागा रिक्त झाली। असे करून सर्वजण हे काही परत संविधान लिहिण्यासाठी परतले नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे स्वतः लिहिले। ते जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा गांधी आणि नेहरू त्यांच्या जवळ आले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही संविधान लिहित आहात हे आम्हाला मान्य आहे, परंतु त्यात आमची एक कलम समाविष्ट करा। ज्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच व्यक्तीला मताचा अधिकार द्यावा। त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, त्या काळी बोटावर मोजण्या इतकी देखील लोक ग्रॅज्युएट नव्हते, तर मी माझ्या बहुजनांना मताचा अधिकार देणार। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी आणि नेहरूंना टाळलं व तुम्हा आम्हाला मताचा अधिकार दिला। तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत रोहिदास, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले व शाहू महाराज यांचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधान लिहून पूर्ण केलं। हा इतिहास है। जब 23 सितंबर को बड़ौदा में मनुवादी लोगों ने बाबा साहब के आत्माभिमान को ललकारा, तो बाबा साहब ने बड़ौदा में ही एक पास के बगीचे में पेड़ के नीचे उदास रात बिताई। उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे, तो मेरे समाज के अशिक्षित अनपढ़ लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे। तो उसी पेड़ के नीचे बाबा साहब ने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन इस उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा। मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं। जिस वर्ण का आधार वर्णभेद व्यवस्था है, उस विषमतावादी हिंदू धर्म को त्याग कर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बुद्ध धर्म स्वीकारा और घोषणा की कि मैं भारत को पुनः बुद्ध बनाऊंगा, पुनः बुद्धमय बनाऊंगा। ये बाबा साहब की उस समय की घोषणा थी। इसीलिए मैं कहना चाहती हूँ, इंसान को इंसान बनाने के लिए, अरे इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा। इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा, सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा। मी माझा देखील एक छोटासा एक्सपिरियन्स सांगते।
जेव्हा मी बाबासाहेबांचं कार्य समजून घेतलं, मी देखील 1 नोव्हेंबर 2022ला अजंठा लेणी बघायला गेले होते. तिथलचे बुद्ध शिल्प तथा चित्र बघून मी देखील बुद्धांच्या विचाराशी प्रभावित झाले आणि तेथेच मी एक व्हिडिओ बनवला आणि संकल्प केला की मैं भारत को ही नहीं तो पूरे विश्व को बुद्धमय बनाऊंगी. आणि आज आपण या सिंह गाव यात आपण संकल्प करायचा आहे की आपण भारतालाच नाही तर पुऱ्या विश्वाला बुद्धमय बनवूयात. करणार ना? आज आपण हा संकल्प केलाय. हा नुसता संकल्प नाहीये. नाहीतर बरेच अशी लोक असतात काका, कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात, जोरात जय भीम म्हणतात, घोषणा देतात, पण ती तात्पुरती फक्त एका दिवसासाठीच. पुन्हा बाबासाहेबांना विसरून जातात. खरं तर आज आपण बघतो प्रबोधनाचे कार्यक्रम हे फार कमी होताना दिसून येतात. एक साधंसं गाव जरी असेल त्या गावात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 1 लाख, 2 लाख, 5 लाख वर्गणी काढल्या जाते आणि मोठाच डीजे बसविला जातो. त्या डीजे समोर आपलीच बहुजनांची पोरं नाचत असतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट तर ही आहे की त्या डीजे समोर नाचणारा एकही व्यक्ती अधिकारी होऊ शकत नाही, शिक्षक होऊ शकत नाही, IAS होऊ शकत नाही, डॉक्टर होऊ शकत नाही. तर प्रबोधनाच्या माध्यमातून त्याच बहुजनांना, त्याच आपल्या बांधवांना आपण मार्गदर्शन करायला हवं. तीच पुढे आपल्या गावाचं, अर्थात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार आहेत. म्हणून 1 लाखाचा, 2 लाखाचा डीजे बसविण्यापेक्षा लोकांना एकत्रित करून प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवणं ही उत्तम गोष्ट आहे. मान्य आहे की प्रबोधनाच्या कार्यक्रमाला लोक कमी येतात कारण त्यांना डीजे मध्ये जास्त उत्साह वाटतो. परंतु जेव्हा 1 जण, 2 जण अशी करत करत सगळी जण प्रबोधनाच्या कार्यक्रमाला येतील, ते दुसऱ्यांना देखील सांगतील, तेव्हा संख्या आणखीन वाढेल आणि गावातला एक व्यक्तीच नाही तर संपूर्ण गाव हे प्रगल्भ होईल. महापुरुषांच्या विचाराने, महापुरुषांचं कार्य समजून घेत या गावातला प्रत्येक व्यक्ती हा मोठा होईल, प्रगती करेल. खरं तर मला या गावाचं फार कौतुक वाटतं कारण या गावात आमच्या दादांनी, राहुल दादा कांबळे यांनी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. आणखीन एक व्याख्याते देखील आलेले आहेत. खरं तर एवढा छान प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला, एवढी गर्दी जमा केली. खरं तर त्यांची एकच धावपळ असते की या गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला बाबासाहेब समजावे, प्रत्येक विद्यार्थ्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले समजावे. तर त्यांच्यासाठी टाळ्या ह्या वाजल्या पाहिजे. खरं तर तुकाराम महाराज यांनी धर्मव्यवस्था नाकारली, परंतु आपल्याला तुकाराम महाराज यांचा खोटा इतिहास सांगण्यात येतो. आताच 1 महिन्यापूर्वी तुकाराम बीज झाले. खरं तर ते तुकाराम बीज नसून तुकाराम महाराज यांची स्मृती दिवस आहे. आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते की धर्मव्यवस्थेच्या आड येणाऱ्या तुकास, अहो धर्मव्यवस्थेच्या आड येणाऱ्या तुकास विमान प्रवास घडवला. अहो धर्मव्यवस्थेच्या आड येणाऱ्या तुकास विमान प्रवास घडवला आणि खुर्चीच्या आड येणाऱ्यास, आणि खुर्चीच्या आड येणाऱ्यास विमान अपघात ठरवला, विमान अपघात ठरवला. संत तुकाराम महाराज यांनी धर्मव्यवस्था नाकारली व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित कार्य केलं. परंतु संत तुकाराम महाराज यांचा इतिहास हा मनुवादी व्यवस्थेने मिटविण्याचा प्रयत्न केला आणि खोटा इतिहास जनजन लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु मी प्रयत्न करते की माझ्या बांधवांना खरा इतिहास हा समजला पाहिजे. खरं तर आज माझ्या माता भगिनी येथे उपस्थित आहेत. त्यांना मला आवर्जून सांगायचंय, ज्या घरात बाईला देवाचं व्यसन असतं, ज्या घरात बाईला देवाचं व्यसन असतं आणि नवऱ्याला दारूचं व्यसन असतं,
ते घर कधीच पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा अंधश्रद्धा मिटेल त्या घरात प्रगती स्वतः चालून येते. इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि हमें जाति धर्म के नाम पर लाठी उठाना सिखाया जाता है. बरोबर है ना दादा? हमें जाति धर्म के नाम पर लाठी उठाना सिखाया जाता है, लेकिन अधिकार के नाम पर कलम नहीं. हमें जाति धर्म के नाम पर लाठी उठाना सिखाया जाता है, लेकिन अधिकार के नाम पर कलम नहीं, क्योंकि सरकार भक्त चाहती है, जागरूक नागरिक नहीं. भक्त चाहती है, जागरूक नागरिक नहीं. खरं तर सम्राट अशोक यांनी बुद्धांना भारतात पुन्हा स्थापित केलं. 84,000 बुद्ध विहारे मांडले. खरं तर सम्राट अशोक यांचं कलिंग बरोबर युद्ध झालं, ते जिंकले. 10 दिवसाचा मोठा उत्सव होता, परंतु त्यांच्या मनाला काही समाधान मिळत नव्हतं. त्यांनी शेवटच्या दिवशी आपल्या हातातली तलवार खाली ठेवली आणि बुद्ध धम्म स्वीकारला आणि जगभर बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. 84,000 बुद्ध विहारे निर्माण केली. खरं तर त्या बुद्ध विहारांचं आज विकृतीकरण करण्यात आलं, त्यांना मंदिरात कन्वर्ट करण्यात आलं. खरं तर जे जे प्राचीन मंदिर दिसेल ते सम्राट अशोकांनी बांधलेलं बुद्ध विहार आहे. याची ओळख आपण पटवून घेणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर पंढरपूरचं जे मंदिर आहे ते देखील बुद्ध विहारच आहे. आज आपल्या गावात जे मंदिरं आहेत, प्राचीन जे मंदिरं आहेत ते बुद्ध विहारच आहेत. अयोध्यात जी रामाची मूर्ती स्थापन केली आहे, जेव्हा त्या अयोध्येचं खोदकाम चालू होतं तेव्हा देखील आपल्याला बुद्धाची शिल्पच मिळालेली आहे. इसीलिए जितना खोदोगे उतना ही बुद्ध मिलेगा, बुद्ध के शिल्प मिलेंगे. बुद्ध यहाँ थे, भारत में थे, भारत में ही रहेंगे और भारत की पहचान ही बुद्ध है. ये बात हमें समझनी होगी. सम्राट अशोक ने बुद्ध के विचारों का प्रचार प्रसार किया. आज हम देखते हैं जब जब भारत के प्रधानमंत्री विदेश जाते हैं तो विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं. वो प्रधानमंत्री समझकर मान सम्मान नहीं करते, बुद्ध की भूमि से आए हुए समझकर उनका मान सम्मान किया जाता है. ये इतिहास है. इसीलिए कहना चाहती हूँ कि किसकी मथुरा किसकी काशी, किसके हैं ये चारों धाम. किसकी मथुरा किसकी काशी, किसके हैं ये चारों धाम. अरे इतिहास का पन्ना उठा कर तो देखो, अरे इतिहास का पन्ना उठा कर तो देखो. सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम. खरं तर आपल्या भारत देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांना मी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पत्र लिहिलं होतं. अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेला रामाची मूर्ती स्थापन करण्याऐवजी तेथे सावित्रीबाई फुले यांची पाठशाळा सुरू करावी. थोडक्यात मी आपणा सर्वांना इतिहास देखील सांगते. बृहदत्त मौर्य हे 10वे मौर्य सम्राट आहे. त्यांचं शासनकाळ हे फक्त 2 वर्ष होतं. खरं तर बृहदत्त मौर्य यांचे प्रिय मित्र म्हणजेच पुष्यमित्र शुंग. पुष्यमित्र शुंग यांच्या बहिणीचं लग्न बृहदत्त मौर्य यांच्या बरोबर झालं आणि पुष्यमित्र शुंग हा साला झाला. खरं तर मनुवादी लोकांनी पुष्यमित्र शुंगाला फूस भरली आणि भऱ्या दरबारात बृहदत्त मौर्य यांचा खून पुष्यमित्र शुंगाने केला. पुढे तो साकेतला आला. साकेत म्हणजे आत्ताच अयोध्या. त्या साकेत मध्ये बौद्ध भिक्षुक व्यापार करीत असत. खरं तर त्या बौद्ध भिक्षुकांचा त्याने कत्लेआम केला आणि त्याने घोषणा केली की जो माणूस देखील बौद्ध भिक्षुकांचं एक मुंडकं आणेल त्या व्यक्तीला मी 100 सुवर्ण मुद्रा देईन. खरं तर बऱ्याच लोकांनी बौद्ध भिक्षुकांची मुंडके कापून आणली. काही लोक तीच
मुंडके जी आहे ती परत परत दाखवायला लागली म्हणून पुष्यमित्र शृंगाने डोकं फोडण्याचा आदेश दिला आणि आज ते नारळ फोडण्याची प्रथा झालेली आहे. खरं तर आपली लोक म्हणतात रामायण हे आमच्या वाल्मिकीने लिहिलं, रामायण हे आमच्या वाल्मिकीने लिहिलं, परंतु रामायण लिहिणारा तो वाल्मिकी नसून तो अग्नी शर्मा नामक ब्राह्मण आहे. त्याने आपल्या दाही मौर्य सम्राटांना रावण बनवलं आणि त्या पुष्यमित्र शृंगाला राम बनवलं आणि खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या मौर्य सम्राटांचं विद्रुपीकरण केलं, कारण तुमच्या आमच्यापर्यंत या मौर्य सम्राटांचा इतिहास पोहोचू नये म्हणून मनुवादी व्यवस्थेने आजपर्यंत आपल्या महापुरुषांची जे प्राचीन स्थान आहेत ते मिटविण्याचा प्रयत्न केला. जसं शिवनेरी किल्ल्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलंच आहे. त्या किल्ल्यावर तुम्ही आजही गेलात तर तुम्हाला बौद्ध लेण्या दिसतील, परंतु त्या बौद्ध लेण्यांचा वापर, त्या बौद्ध गुफा यांचा वापर आज पाणी साठविण्यासाठी केला जातो. आज देखील त्या गुफा पाणी साठविण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. महापुरुषांचा इतिहास हा मिटविण्याचं काम ते करीत आहेत. जेव्हा आपण एकत्रित येऊन जागे हो तेव्हा हा भारत देश उज्ज्वल होईल आणि आपण तेव्हाच या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करू शकतो. मी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं. हे जे पत्र आहे ते बऱ्याच मीडियाद्वारे, न्यूजपेपरद्वारे फार व्हायरल झाले आणि 8 फेब्रुवारी मला देहू येथे व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त तेथे मी व्याख्यान दिलं आणि मी व्याख्यान देताच मनुवादी व्यवस्थेने ते आपले बांधव जे मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेले आहेत त्या गुलामांनी माझ्यावर दगडाचा हल्ला केला आणि माझ्या जवळ असलेल्या रंजिता कांबळे यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. आयोजकांनी त्यांना त्वरित उपचार केला. खरं तर त्या बांधवांनी मला माझी जात व धर्म विचारला तर त्यांना मी उत्तर दिले, अरे विचारू नकोस भावा, अरे विचारू नकोस भावा, मला जात व धर्म माझी. अरे विचारू नकोस भावा, मला जात व धर्म माझी. मानवतेच्या विचाराशी आहे गाठ माझी. फुले शाहू आंबेडकर यांची वाट माझी. अरे फुले शाहू आंबेडकर यांची वाट माझी आणि बुद्धांच्या विचाराने होते पाहत माझी. बुद्धांच्या विचाराने होते पाहत. व्याख्यान करीत असताना, खरा इतिहास लोकांना सांगत असताना मला बऱ्याच धमक्या देखील आल्या. संघीय व्यवस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला माहितीच असेल, त्यांचा देखील मला फोन आला व त्यांनी मला भाषण बंद करायची धमकी दिली. परंतु महापुरुषांचं काम हे मनापासून करतो, त्या कॉल नंतर मी आणखी महापुरुषांचं काम वाढवलं आणि आणखी लोकांमध्ये गेले व शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगितला. खरं तर जेव्हा आपण चळवळीचं काम करत असतो तेव्हा बऱ्याच अशा अडचणींचा सामना करावा लागत असतो. आयोजन करताना देखील, व्याख्यान देताना देखील, चित्रसंचालन करताना देखील. खरं तर या अडचणी फार छोट्या आहेत. आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी केलेले जे उपकार आहेत, केलेले जे त्याग आहेत, तेच विचार डोक्यात घेऊन आपण सतत काम करायला हवं. खरं तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935ला घोषणा केली होती की जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मात नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की बाबासाहेबांनी त्वरितच धर्मांतर का नाही केलं? या पाठीमागचं कारण म्हणजे इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून, अर्थात हिंदू धर्म त्याग करून मानवतावादी बुद्ध धर्म स्वीकारला, त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसत होती आणि बाबासाहेबांना त्यांचं कार्य पूर्ण करायचं होतं.
ते त्यांनी 35 ते 40 वर्षात पूर्ण केले. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे आपल्या 5 लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. 22 प्रतिज्ञा त्यांच्याकडून ओढून घेतल्या, परंतु आज तो समाज 22 प्रतिज्ञांचं पालन करत नाही, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16 डिसेंबर 1956 मुंबई येथे आपल्या 10 लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा देणार होते. परंतु 6 डिसेंबर 1956 त्यांचा संशयास्पद मृत्यू घडला. त्यांचा DID रिपोर्ट आजपर्यंत आपल्या समोर सादर केलेला नाही. 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. देशातील लाखो लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर येतात. साहजिकच आहे की तेथे बाबासाहेबांच्या विचाराचा गौरव होताना दिसून येतो. हे मनुवादी व्यवस्थेला सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे मनुवादी लोक येथेच थांबले नाही, तर 26 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांनी संविधान लिहून पूर्ण केलं. म्हणून तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरी करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो. ही देखील त्या मनुवाद्यांना सहन झाली नाही. म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबर 2008 कसाबला माध्यम म्हणून मुंबई हल्ला घडवण्याचा आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. हे मनुवादी लोक येथेच थांबले नाही, तर 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आहोत दिल्ली प्रशासन व मीडिया समोर जाहीरपणे संविधानाला जाळण्यात आले. संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या. आज देखील आपली लोक म्हणतात, संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू, पाय लावला तर पाय तोडून टाकू. परंतु मनुवादी व्यवस्थेने 1950 मध्ये संविधान लागू झाले. ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. ज्या बहुजनांच्या हिताच्या होत्या त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. खरं तर आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. महापुरुषांचे विचार घेऊन जेव्हा आपण एकत्रित येऊन समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उठवू, तेव्हाच ह्या भारत देशाचं नाव हे उज्ज्वल होईल. आज आपण बघतो अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध चालू आहे, तरीही आपल्याला गॅसचा प्रॉब्लेम येतो. सहभागी नसताना देखील, म्हणजे आपला भारत देश हा किती आत्मनिर्भर आहे हे आपल्याला कळून येतं. काही लोक म्हणतात केरळ फाईल बघा, काश्मीर फाईल बघा, पण ते हे म्हणत नाही की इस्रायल फाईल बघा म्हणून. आमचे नेतृत्व करणारी लोक बोलतात वेगळं आणि करतात वेगळं. बाबासाहेबांचं काम सांगतात आणि स्वतःच्या पदराने बुवा बाबांचे पाय पुसतात. तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा विचार खास कर महिलांनी करायला हवा. बाबासाहेबांनी एवढं संविधान दिलं, तुम्हाला पुढे जाण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून सुखसुविधा दिल्या, तरीही आजकालच्या महिला बुवा बाबांना बळी पडतात, अंधश्रद्धेला बळी पडतात. जेव्हा त्या अंधश्रद्धा सोडून देतील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतील, पुढे जातील, संविधानाचा लाभ घेतील, तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली असेल असे मी समजते. खरं तर या माझ्या माता भगिनींना मला सांगायचं आहे, व्हायचं असेल तर माता रमाई व्हा, सावित्रीबाई फुले व्हा, राजमाता जिजाऊ व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा सर्वांवर, आपल्या सर्वांवर उपकार केले आहेत, म्हणून मला म्हणावेसे वाटते. गाणं काही गाता येत नाही, परंतु एक छोटासा प्रयत्न आहे. माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर, माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर,
भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. नाही खुराची देवाला, कधी बसला पोत्यावर. नाही खुराची देवाला, कधी बसला पोत्यावर. पहाजसे पुढारी, ओ पहाजसे पुढारी, बसती दारू गुत्त्यावर, बसती दारू गुत्त्यावर. माझी आजी म्हणायची, ओविली जात्यावर. भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. कोटी कोटींच्या माथ्यावर आपले भीम राज जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सावली बनले. खरं तर त्यांना पाठिंबा देणारी रमाई. खरं तर माता रमाईंना म्हणतं, कोण तू 7 कोटीची माय, कोण म्हणतं तू 9 कोटीची माय. माता रमाईंना म्हणतात, तू 7 कोटीची माय, तर कोण म्हणतं तू 9 कोटीची माय. परंतु मी म्हणते, तू सर्वांची माय, दाखवावा असा भारतीय मला, ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाही, ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाही. खरं तर आज आपण गुलामीच्या दिशेला आहोत. बऱ्याच अडीअडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. जीएसटी रूपाने भरपूर टॅक्स भरावं लागतं. आज हा समाज गरीब आहे, गुलाम झालेला आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की, अरे बा भीमा, बा भीमा, तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. बा भीमा, तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. सिंहावाने डरकाळीची बंद आरोळी झाली. तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. सिंहावाने डरकाळीची बंद आरोळी झाली. कावळे कालचे, कावळे कालचे, झाले बेलगाम पुन्हा. कावळे कालचे, झाले बेलगाम पुन्हा. भीमा तुझं दाराचा घाट निघून पुन्हा. भीमा तुझं दाराचा घाट निघून पुन्हा. चला तर मग गुलामीच्या बेड्या तोडूयात आणि या संकल्प करूयात की आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर चालू या भारत देशाचं नाव उज्ज्वल करूयात. आणि आज जो आपण संकल्प केलाय की आम्ही भारतालाच नाही तर पुऱ्या विश्वाला बुद्धमय करूयात, या संकल्पनेचं निश्चितपणे आपण पालन कराल अशी खात्री मी व्यक्त करते आणि आशा देखील व्यक्त करते. माझी आपणा सर्वांना विनंती असेल की एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घोषणा घेणार आहोत. तर आपला आवाज हा यवतमाळपर्यंत गेला पाहिजे. जाणार ना? मला वाटते दादा भूक लागली तर नाही लागली ना? खरं तर ही विचारांची भूक आहे, ही तुमची मिटलीच असेल, पण पोटाची पण भूक असते. काही हरकत नाही. सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय! महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय! आवाज काय? मला महिलांचा आवाज पाहिजे. पुरुष मंडळी काहीच बोलणार नाही. महिलांचा मला काहीच आवाज आलेला नाही. महिलांनी फक्त घोषणा द्यायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येतोय, येतोय, आवाज येतोय. आता सर्वांनी मिळून घोषणा द्यायची. डॉक्टर बाबासाहेब
अंकिता देखील आहे येथे. तिने देखील व्याख्यान केलं. म्हणजे या बोरीसिंह गावातील मुलींना शिकण्याची फार आवड आहे. खरं तर या मुलींना मी फार फार शुभेच्छा देते आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा देते. आणि तुम्ही असेच पुढे जा, या बोरीसिंह गावाचं नाव रोशन करा अशी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा खास कौतुक करायचं आहे आमच्या आयोजकांचं. आणि ज्यांचा धारदार आवाज होता, त्यांचा आवाज ऐकताच असं वाटलं की कुठला तरी मोठा व्याख्याता इथे आलेला आहे. ते म्हणजेच आमचे विजय बनसोडकर. खरं तर त्यांनी फार छान व्याख्यान दिलं. खरं तर शहरातील लोक पण आवडीचे व्याख्यान दिलं. खरं तर दादांनी खूप छान व्याख्यान दिलं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या गावाचे फार मोठे मार्गदर्शक ते आहेत. आणि ज्यांच्या घरी आमची व्यवस्था झाली ते म्हणजे सर राहुल कांबळे सर. यांनी देखील फार छान अशी व्यवस्था केली. खरं तर ते मला 1 वर्षापासून त्यांनी मला निमंत्रित केलं होतं, परंतु बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांना नकार दिला. परंतु तेही म्हटले की माझ्या गावातल्या लहान लहान मुलांना तुझं व्याख्यान ऐकायचं आहे. आणि या शब्दावर मी येथे येण्यास तयार झाले. फार छान वाटलं या गावात येऊन. पुन्हा आम्ही भारत बनसोडकर यांच्या घरी देखील थांबलो. खरं तर त्यांचे विचार देखील फार प्रगल्भ आहेत. आपण सर्वांनी मला सहकार्य केलं व माझं जे लांबलेलं म्हणता येतं नाही ना, माझं जे मनोगत ऐकलं याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. सर्वांना माझा मानाचा जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय शिवराय. नमो बुद्धाय. धन्यवाद. बंधुजन हो, खरोखरच जे आज आपण व्याख्यान ऐकलं ते खरोखरच बुद्धिवादी होतं, विद्वत्तेचं होतं. आणि ज्या ज्या घटना, जे जे ठिकाण, ज्या ज्या आठवणी बाबासाहेबांच्या त्या बाल प्रबोधनकार प्रिया नाप्तेनं आपल्याला सांगितलंय त्याबद्दल खरोखरच प्रिया नाप्तेचं मी आणि माझ्या मंडळाच्या वतीनं स्वागत करतो, वंदन करतो. आणि कार्यक्रम थांबलेला नाही आहे, कृपा करून जाऊ नका, अजून कार्यक्रम बाकी आहे. खरोखर आपल्याला काही माहिती घ्यायची असेल तर आपण इथं जरूर थांबावं, कारण इथं बुद्धिस्ट लोकांना आम्ही बोलावलेलं आहे. कारण इथला समाज असा विद्वत्तेनं पुढे गेला पाहिजे. इथले तरुण पिढी चांगल्या विचारानं पुढे वाटचाल केली पाहिजे. याच उद्देशानं, याच दृष्टिकोनातून हा प्रबोधनाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. कार्यक्रम संपलेला नाही आहे. मी प्रथम प्रिया नाप्ते बाल प्रबोधनकार, खरोखरच अशाच आमच्या गावामध्ये अधूनमधून येत चला. खरोखरच मला मनोमन प्रसन्नता वाटली, कारण आमच्या मनावर एक असा आमच्या मनावर जे स्वाभिमानाचे धडे तुम्ही गिरवलेत. माणसाने जगावं ते कसं जगावं, माणसानं मरावं ते कसं मरावं याची जाण करून दिली. माता रमाई पासून, जिजाबाई पासून, छत्रपती शिवाजी महाराजापासून, छत्रपती संभाजी राजापासून जो इतिहास आम्हाला अल्प वेळात आम्हाला तुम्ही सांगितला, खरोखर त्याबद्दल मी प्रियाचा खरोखर स्वागत करतो, प्रियाताईचं.